नमस्कार, दंडवत प्रणाम। तर आजचा व्हिडिओ असणार आहे सकाळी लेकरांच्या रुटीन पासून, म्हणजे त्यांना उठवण्यापासून ते शाळेतून घरी येईपर्यंत हे सगळं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामध्ये त्यांच्यासोबत एक हेल्दी स्नॅक्स पण मी सायंकाळी त्यांना दिलेला आहे। त्यामध्ये मिलेट नूडल्स आहेत, ती पण रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लेकरांना उठवण्याच्या अगोदर थोडासा वेळ भेटणार तो म्हणजे चहाचा टाईम। अगदी 2-3 मिनिटच चहा झाला की चहा घेते अगोदर मी फ्रेश होऊन, आणि नंतर मग दोघांना उठवते। 7 वाजून घेत। उठ बरं प्रियान, प्रियान उठ ना, उठ ना, उठ बघा, झोपू नको, उठ पटकन, उठ लवकर, झोपू नको पुन्हा पुन्हा। त्याच्यानंतर लगेच आता स्वयंपाकाची तयारी। म्हणून आता उशीर झाला अगोदरच म्हणून मी याच्यातच चुरून घेते। मम्मा माझे फेवरेट बिस्किट दे ना, शॉर्ट हे द्यायचे आवडतात। तर सध्या मी लेकरांसाठी मुद्दाम हे स्लर्प फार्मचे कुकीज मागवलेले आहेत, जे की हेल्दी ऑप्शन म्हणून। प्रियाला तर बिस्किट खूप जास्त आवडतात आणि ते अनहेल्दी बिस्किट देण्यापेक्षा म्हणलं काहीतरी हेल्दी ऑप्शन बघूया, आणि म्हणूनच मग मी हे रागी कुकीज आणि ओट्स कुकीज मागवले। त्याचसोबत हे नूडल्ससुद्धा मिलेट नूडल्स आहेत, यामध्ये मैद्याचा वापर अजिबात नाही आणि फ्राईडसुद्धा नसतात, फक्त हे ड्राय केलेले असतात। तर याची रेसिपी पण मी छोटीशी केलेली आहे, हेल्दी अशी, तुम्हाला पुढे दाखवतेच। तर आज मी ना प्रियांच्या डब्यामध्ये हे स्लर्प फार्मचे हेल्दी कुकीज देणार आहे शॉर्ट ब्रेकसाठी। कमी साखर आहे याच्यामध्ये, मैदा तर अजिबात नाही। तर हे आहेत चोको रागी कुकीज आणि दुसरे आहेत बनाना ओट्स कुकीज। दोन्हीही लेकरांना खूप जास्त आवडतात। कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आणि लेकरांसाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे। याच्यामध्ये मैद्याचा सुद्धा यूज केलेला नाही अजिबात, आणि पॉम ऑइल सुद्धा नाही। चला, प्रियांचा टिफिन इथे भरून झालाय, भाजी पोळी आणि शॉर्ट ब्रेक। त्यानंतर मग त्याचं आवरायला घेतलं, म्हणजे बॅग वगैरे त्याची बास्केट जे आहे ते भरून घ्यायला, पाण्याची बॉटल, टिफिन, नॅपकिन, ह्या सगळ्या गोष्टी। तोपर्यंत तो त्याच्या सगळ्या गोष्टी आवरून घेतो म्हणण्यापेक्षा 4 वेळेस तो मलाच आवाज देतो की हे कुठे ते कुठे म्हणून, आणि बाकीच्या गोष्टी करतो। आताच वाजली होती की बाय। बाय सोनी, उठ सोनी, उठ लवकर। तर मॉर्निंगचा जे आहे अर्धा टास्कचा आता कंप्लीट झालेला आहे, अर्धा राहिला आहे आणखीन। आता प्रक्षिताला उठवायचं, नंतर मग हे पण उठतालच आता, म्हणजे उठलेतच। त्यांचं पण म्हणजे डबा वगैरे रेडी करायचा आणि हिचं करायचं। सगळं एकदाच स्वयंपाक करून होत नाही, जेवढं होईल पॉसिबल त्याच्यापुरतं मी करते भाजी पोळी, आणि नंतर मग राहिलेलं प्रक्षिताचा आणि ह्यांचा आवडते डब्बा वगैरे करायचा। आता हिला उठवते, लेकरांना उठवायचाच मोठा टास्क असते। उठ प्रक्षिता, मागा उठ, चल उठा, उठायली ना, उठ मागा। गुड मॉर्निंग, गुड नाईट। आता पाय कसे झाले थंडीनं? छान झालेत का? माझं हे हेअर कट नाही मला बघ, तेल नाही लावलं की असं होतं बघ। तू घरी आलीस को शाळेतून की दुपारी तेल लावणार, बघ नाही बघ कसं बापरे बोलता झालं नाही, छान दिसेल, छान दिसेल माझं बाळ। चल फास्ट फिट बसते काय शूज का आली का? हळू हळू हळू, बॅगचं वजन किती झालंय? चला, सकाळचा एक टास्क जे आहे ते कंप्लीट झालेला आहे। लेकरं हसत खेळत मस्त शाळेत गेलेली आहेत, आणि आता मी माझं सगळं आवरून घेते। घरात भरपूर गर्दा पडलाय, अंथरूण वगैरे काढायचे, बाकी सगळं किचन ओटा आवरायचं आहे। आता लेकरं शाळेत गेल्याच्या नंतर जो पडलेला गर्दा असतो ना, तो विचारूच नका, इतका जास्त असतो। जिकडं तिकडं कपडे पडलेले, हे ते सगळं अंथरूण वगैरे सगळंच राहिलेलं असतं माझं तरी, कारण की मला अगोदर उठलं की म्हणजे स्वयंपाकाला यायलाच लागावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं। तर पटापट ते सगळं आवरून घेतलं लेकरं गेल्याच्या नंतर, आणि इकडे थोडंसं एक्स्ट्राचं पण थोडी क्लिनिंग करायची होती, ते करून घेतलं। त्याच्यानंतर मग मला माझं आवरून घ्यायचं होतं। तर चला, छान मी फ्रेश वगैरे झाले, सगळं माझं काम हे आवरून झाले, माझं पण सगळं आवरलंय, आणि आता नाश्ता करायचा, म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊन घेते, भूक लागली, आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट करायचा, व्हिडिओ अपलोड करायचा, ह्या सगळ्या गोष्टी। तर आता हीच ती वेळ असते एकदम निवांत, इथे मला माझा थोडासा टाईम भेटतो, म्हणजे व्हिडिओ एडिट करायचं, व्हिडिओ एखादा अपलोड करायचा, कोणाचे मेसेज वगैरे आले तर ते बघायचे, कोणाचा फोन आला रिसीव्ह करायचा, कॉल बॅक करायचा, अशा गोष्टी होतात।
आणि त्यानंतर मग राहिलेल्या वेळात मी थोडासा आराम कधीतरी करते, आराम होतच नाही. किंवा मग यूट्यूब ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं, व्हिडिओ बघण्यामध्ये किती टाईम निघून जातो हे काही लक्षात येत नाही आणि कधीशी लेकरं घरी पण येतात. आला का मग काय नाही, कसं झालं मग एक्झाम? सिम्पल गेम. हां सिम्पल, सिम्पल म्हणजे इझी. कोणची टेस्ट का ती NSO? हां NSO जरा हार्ड गेली. आणि दोन्ही आज टेस्ट पण आजच होती. टेस्ट पण आजच होती मराठीची. NSO घेतली मग. आणि हार्ड कोणता गेला? NSO कसं काय? ओलंपियाड असते हार्ड. अभ्यास केला नाही म्हणून? नाही. हां कोण म्हणलं? आली. काय चालू आहे तू? काय खेळणं. शाळेत काय झालं मग आज? शाळेतल्यानंतर सांगतो, आधी काहीतरी खायला दे, भूक लागली. काय? काही पण नाही. हो मम्मा मला तरी पण भूक लागली. छोटंसं काहीतरी करून द्यायचं तुला. तर चला, लेकरांना तर भूक लागली आता आणि इव्हिनिंगच्या छोट्याशा स्नॅक्ससाठी ना माझ्याकडे सुद्धा एक खूप हेल्दी असा ऑप्शन आहे. चला तर तुम्हाला पण दाखवते मी ते. तर लेकरांच्या ह्या बेस्ट स्नॅक्स टाईमसाठी मी मागवलेलं आहे स्लर्प फार्मचे मिलेट न्यूडल्स, जे की खूप जास्त हेल्दी आहेत. असंही लेकरांना न्यूडल्स खूप आवडतात, पण त्या अनहेल्दी न्यूडल्सपेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट फॉर किड्स आहे. आणि कुठलंही आर्टिफिशियल कलर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही आणि यामध्ये अजिबात मैद्याचा वापर नाही, कारण की हे बनलेले आहेत मिलेटपासून आणि फ्राईड नसतात, हे वाळवलेले असतात. ह्या एका पॅकेटमध्येच प्रियान आणि प्रेक्षिता दोघांनाही पुरतील एवढं पोर्शन आहे. तर 2 मसाल्याच्या पुड्या आलेल्या आहेत. तर एकच पॅकेट मी दोघांसाठी बनवणार आहे, सफिशियंट आहे दोघांसाठी. तर चला पटकन ही बनवून घेऊया आपण. याच्यामध्ये फक्त व्हेजिटेबल जे आहेत ते मी ॲड करणार आहे, पत्तागोबी, शिमला, कांदा आणि गाजर. तुम्हाला आवडत असेल तर आणखी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. मी फक्त एवढंच टाकणार आहे. पॅनमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं की कांदा टाकून घेणार आहे, थोडा वेळ कांद्याला परतून घेणार आहे. नंतर मग त्याच्यात राहिलेले जे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकून घेते आणि त्याला छान थोडंसं भाजून घेणार आहे, जास्त वेळ नाही, थोडं झाकून ठेवायचं आणि बस. तर न्यूडल्ससाठी अर्ध्यापर्यंत भाज्या भाजत आले तरी बस झालं. तर आवडत असेल तर तुम्ही सॉस याच्यामध्ये ॲड करू शकता. मी टोमॅटो सॉस थोडासा टाकलाय, थोडं परतून घेतलं आणि हे 2 मॅजिक मसाल्याचे जे पॅकेट आहेत त्याच्यात ॲड केले. 1 ग्लास पाणी टाकलं आणि हे न्यूडल्स जे आहेत मिलेट न्यूडल्स याच्यामध्ये ॲड करून थोड्या वेळासाठी याला झाकून ठेवलं आणि तयार आहेत छान असे आपले मिलेट न्यूडल, एकदम हेल्दी, लेकरंसुद्धा आवडीने खातील. तर क्विक तयार होणारा हा इव्हिनिंगचा स्नॅक्स अगदी काही मिनिटामध्येच. तर आता मी लेकरांना पण वाढून घेते आणि आपण त्यांचं बघूया रिॲक्शन काय असेल, म्हणजे त्यांचा रिव्ह्यू घेऊया. जरा खाऊन बघा न्यूडल्स. न्यूडल्स हां टेस्ट करून बघ आणि टेस्ट बघ कशी झाली. तू पण प्रश्न तर 2 जण खा एका बाउलमध्ये. नको फोर्क. हां ओके ते स्पून इकडं आण. धर हे धर, व्यवस्थित खा. कशी आहे टेस्ट? छान आहे. छान आहे. प्रेक्षक तुला आवडले? किती? खूप आवडले. एक वाटी दे. देऊ का? दुसरे बनवते, आहेत थोडेसे आणखी. चला, तुम्हाला जर का तुमच्या लेकरांसाठी असं हेल्दी स्नॅक्समध्ये ऑप्शन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता किंवा स्लर्प फार्मच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि निकिता 15 हा कोड जर का यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटून जाईल. तर सेम सकाळी पण किचन ओट्यावरती एवढाच गर्दा पडला होता आणि आत्ता पण तेवढाच झाला आहे. रात्रीचा स्वयंपाक आत्ता मी करून घेतला आहे, थोडासा राहिला आहे, म्हणजे चालूच आहे माझा आता. आणि म्हणजे लेकरांचे न्यूडल्स हे केले, त्यांनी मस्त एन्जॉय केले, त्यांनी खाल्ले मस्त, त्यांना आवडले पण. आता म्हणलं चला रात्रीच्या स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक आवरते, त्याच्यानंतर मग जेवण करून किचन ओटा आवरून घेते. तसं सगळ्यांचं सेमच रुटीन असतं, ज्यांच्या घरी आता लेकरं ज्यांची शाळेत जाणार त्यांचं, आणि माझं पण सेमच आहे. मला चला काहीतरी आता किती दिवसात फुल व्हिडिओ नाही तुमच्यासोबत शेअर करूया. मग सध्या लग्न सराई आहे तर लग्न वगैरे ह्या गोष्टी तर असणारच आहे. मग तिकडे जायचं म्हणलं ना, मग फुल व्हिडिओ करणं होईल किंवा नाही होईल, किंवा शॉर्ट व्हिडिओ पण होईल का नाही हे सांगताच येणार नाही. सो आता चला पटकन आवरून घेते, मला पण भूक लागली. तर आता माझा स्वयंपाक करून झाला आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी ना माझा लहान भाऊ आला होता. सो मामासोबत लेकरांचं खेळणं मस्त चालू आहे. त्यांना ना म्हणजे मामासोबत मामा असला की खूप मस्त एन्जॉय करतात. तर दाखवते तुम्हाला बघा. परत खाली गेलो.
तर फायनली सगळं किचन ओटा जे आहे ते आवरून झालं आहे. थोडेसे भांडे होते म्हणजे टिफिनचे डबे हे आलेले दोघा तिघांचे, सो ते सगळे घासलेत. तुम्हाला दाखवते बघा इथं. हे बघा हे थोडीशी चहाचे कप भांडे हे ते सगळं घासून घेतलं. म्हणलं सकाळी तेवढी परेशानी व्हायला नको. सकाळी उठलं की मग थोडंसं लेट बी अर्धा तास उठलं तरी काय वाटत नाही, मग पटकन स्वयंपाकाला लागता येते. किचन ओटा आवरलं तरी पण, आणि किचन ओटा तसाच ठेवून झोपलं ना मग काही झोप पण येत नाही आणि सकाळी लवकर उठायची धसकी चला बाबा आवरावरी करायची राहिली असं होतं. तर सहसा रात्री होईल तेवढंच मी किचन ओटा आवरून घेते. बाकी मग दिवसभरात तुम्हाला वाटत असेल की छोटे छोटे शॉर्ट असतात काय एवढं हे असते म्हणजे पटापट काम होऊन जाते. पण आत्ता बघा किती वाजले, 11:30 वाजले दिसते का नाही माहिती नाही, पण 11:30 टाईम झाला आहे आता. आणि आता हे सगळं आवरायला मला सगळं करायला दिवसभराचं काम करत करत व्हिडिओ करणे ह्या सगळ्या गोष्टी 11:30 झालेत. बाकी मग चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.